नमस्कार मित्रांनो. तर आज आपण मोबाईलवरून ट्रेडिंग व्यू या सॉफ्टवेअरचा यूज कसं करायचं पाहणार आहोत. त्यासाठी आपला प्ले स्टोअरवर येऊन सर्च मारायचं आहे. ट्रेडिंग व्यू सर्च मारल्यानंतर आपल्याला ते डाउनलोड करायचं ऑप्शन येईल. आपण तिथून डाउनलोड करून ओपन करायचं आहे. डाउनलोड करून ओपन केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. त्यामध्ये इंडायसेस दिसतील, स्टॉक्स दिसतील, फ्युचर्स दिसतील. फ्युचर्स फॉरेक्समध्ये कोणकोणते पेअर्स आहेत, बिटकॉईनमध्ये कोणकोणते इंडायसेस आहेत ते तुम्हाला दिसतील. जस्ट खाली स्क्रोल करून मेनूमध्ये आपल्याला साइन इन करून घ्यायचं आहे. साइन इन करून केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला बँक निफ्टी या चार्टमध्ये ट्रेडिंग टूलचा यूज कसं करायचं आहे पाहणार. जस्ट ॲड सिम्बॉलमध्ये तुम्हाला कोणतं इंडायसिस पाहिजे किंवा कोणता स्टॉक्स पाहिजे हे इथून आपण सर्च मारू शकता. तर आपल्याला बँक निफ्टी पाहिजे. आपण ऑलरेडी इंडायसेसमध्ये गेल्यावर ऑलरेडी आपण बँक निफ्टी सिलेक्ट केली आहे. जस्ट क्लिक करायचं. बँक निफ्टीचं इंडायसेस आलेली आहे. जस्ट याच्या चार्टवर क्लिक करायचं. इथे राईट साईडला चार्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. हे मित्रांनो फ्री व्हर्जन आहे. तुम्ही पेड व्हर्जन पण घेऊ शकता, पण त्याचं काही गरज नाही आहे सध्या. जोपर्यंत तुम्ही मास्टर होत नाही तोपर्यंत फ्री व्हर्जन यूज करू शकता. तर मित्रांनो आता आपला बँक निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. ही 5 मिनिटची टाईम फ्रेम आहे. तुम्हाला जर तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार जर टाईम फ्रेम चेंज करायची असेल तर तुम्ही इथून टाईम फ्रेम चेंज करू शकता. 15 मिनिटची घेतली किंवा 1 आवरची घेतली. तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही टाईम फ्रेम चेंज करू शकता. तर आपण सिम्पली 5 मिनिट टाईम फ्रेम ठेवूया. 5 मिनिटचे टाईम फ्रेम झाल्यानंतर ते ड्रॉइंग सेशनमध्ये फर्स्ट पार्ट आहे ते म्युजरचा यूज करून मार्केट तुम्ही किती वर गेलं हे तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. फर्स्ट ऑफ ऑल इथे क्लिक करायचं, जस्ट ड्रॅग जायचं. तर इथून मार्केट किती वर गेले आपण पाहू शकता. या ड्रॉइंग फीचरचा यूज करून आपण मेजरमेंट करू शकतो. त्यानंतर आहे ट्रेंड लाईन. आपण ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करू शकतो. तर सिम्पली जस्ट ट्रेंड लाईनवर क्लिक करून जस्ट या पॉईंटवर क्लिक करायचं आणि ट्रेंड लाईन ड्रॉ करायची. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आहे ट्रेंड लाईन्समध्ये हॉरिझॉन्टल लाईनचा यूज करून आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. जस्ट हॉरिझॉन्टल लाईनवर क्लिक करून जस्ट इथे ड्रॅग करायचं. सपोर्ट लाईन झालेलं आहे. त्यानंतर रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करायची असेल तर सिम्पली ट्रेंड लाईनवर जायचं, हॉरिझॉन्टल लाईन क्लिक करायची. ही झाली आपली रेजिस्टन्स लाईन. जिथून मार्केट अपोज केलं तिथून मार्केट खाली आलं, ही झाली रेजिस्टन्स लाईन. त्यानंतर ड्रॉइंग सेशनमध्ये फिबोनाची रिट्रेसमेंट एक मोस्ट इम्पॉर्टंट टूल आहे. त्याचा यूज करून आपण मार्केट अप जाईल किंवा डाऊन जाईल याचा अंदाज लावू शकतो. याचा वापर आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसे करणार आहोत. पण आता चार्टवर कसं ड्रॉ करतो मी जस्ट तुम्हाला सिम्पली दाखवतोय. जस्ट सिम्पली असं ड्रॉ करायचं. त्यानंतर ड्रॉइंग सेशनमध्ये खाली आल्यावर पॅटर्न्समध्ये कोणकोणते पॅटर्न्स आहेत, XABCD पॅटर्न, हे सर्व पॅटर्न्स आहेत. याचा तुम्ही यूज करून तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकता. त्यानंतर आहे फोरकास्ट मेजरमेंटमध्ये लॉंग पोझिशन म्हणजे इथून मार्केट वर जाईल. आता सपोज तुम्हाला इथून वाटते मार्केट वर जाईल तर इथून सिम्पली लॉंग पोझिशन लावायची. किती वर जाईल या रेजिस्टन्स पर्यंत. इथून तुम्ही जस्ट स्टॉप लॉस लावायचा. या लॉंग पोझिशनचा टूलचा उपयोग करून आपण आपला रिस्क रिवॉर्ड रेशिओ मेंटेन करू शकतो. सिम्पली ड्रॉइंग सेशनमध्ये आहे तर शॉर्ट पोझिशन म्हणजे मार्केट आपल्याला वाटतं की मार्केट खाली जाईल, सिम्पली तिथे शॉर्ट पोझिशन लावायचं. हे बघा आपल्याला वाटतं इथून मार्केट खाली जाईल. फर्स्ट ऑफ ऑल डिलीट मारतो. सिम्पली ड्रॉइंग सेशनमध्ये जाऊन शॉर्ट पोझिशनमध्ये जाऊन आपल्याला आता इथून वाटते मार्केट खाली जाईल.
इथे लॉंग शॉर्ट पोझिशन लावायचं. टार्गेट हा आपल्या सपोर्टपर्यंत जस्ट त्या कॅन्डलच्या वर थोडा पण स्टॉप लॉस लावायचं. झाली आपली लॉंग पोझिशन. त्यानंतर ड्रॉइंग सेशनमध्ये जिओमेट्रिक शेप्स यामध्ये एकच इम्पॉर्टंट पार्ट आहे ते म्हणजे रेक्टँगल. या रेक्टँगल टूलचा उपयोग करून आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. ते कसं बघूया. आता आपण या हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आहे. हॉरिझॉन्टल लाईनचा वापर करून आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले आहे. पण आपल्याला या रेक्टँगल टूलचा यूज करून सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहे. तर ते कसं करायचं बघूया. फर्स्ट ऑफ ऑल ही हॉरिझॉन्टल लाईन डिलीट मारतो मी. ही हॉरिझॉन्टल लाईन डिलीट मारलेली आहे आणि आपण इथून घेतोय रेक्टँगल. मार्केट इथून क्लोज झालंय. मार्केट क्लोज आहे. इथून एक रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केली. तुम्ही त्याची कलर वगैरे चेंज करू शकता. ही आपण रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केलेलं आहे. तर सिम्पली सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी परत रेक्टेंगल टूल घ्यायचा. सिम्पली तुम्ही एक सपोर्ट रेजिस्टन्स इथे सपोर्ट झाला. तुम्ही सपोर्ट ड्रॉ करायचा. आपण त्याची साईज कमी करू शकतो. पुढला आपण ग्रीन कलर देऊ. सिम्पली आपण इथे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर ड्रॉइंग सेशनमध्ये मित्रांनो हा फ्री व्हर्जन आहे. फ्री व्हर्जनचा उपयोग करून आपण बँक निफ्टी या चार्टमध्ये ट्रेडिंग टूल कसं यूज करायचं हे पाहतोय. फ्री व्हर्जन वापरून पण आपण चांगला प्रॉफिट कमावू शकतो. त्यानंतर ॲनोटेशनमध्ये टेक्स्टचा वापर करून आपण आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार जे काही टेक्स्ट द्यायचे असेल ते आपण देऊ शकतो. आता सपोज इथे मार्केट क्लोज झालं आहे तर आपण इथे मार्केट क्लोज म्हणून टेक्स्ट देऊ शकतो. हा आपण इथे मार्केट क्लोज टेक्स्ट दिलेला आहे. त्यानंतर इंडिकेटर सेक्शनमध्ये तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार तुम्ही इंडिकेटर लावू शकता. जस्ट सिम्पली इथे सर्च मारायचं आहे. आपला एक पॉप्युलर इंडिकेटर आहे मूव्हिंग ॲव्हरेज. सिम्पली इथून सर्च मारून मूव्हिंग ॲव्हरेज सिम्पल सिलेक्ट करायचं आहे. त्याला स्टारवर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला परत जर तुम्ही सर्च मारायला गेला तर तुम्ही सर्च मारायला नको. डायरेक्ट इंडिकेटरवर जायचं आणि मूव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला सिम्पली भेटेल. ते क्लिक करायचं आणि लावायचं. त्यानंतर इंडिकेटर सेक्शनमध्ये स्ट्रॅटर्जीज आहेत. हे डिफरंट टाईपचा स्ट्रॅटर्जीचा तुम्ही उपयोग करू शकता. प्रोफाईल्समध्ये हे इम्पॉर्टन्स पार्ट आहे. नंतर पॅटर्नमध्ये चार्ट पॅटर्न, ऑल चार्ट पॅटर्न, बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्न हे काही चार्ट पॅटर्न आणि इंडिकेटर्स आहेत. त्यांचा तुम्ही उपयोग करून प्रॅक्टिस करू शकता. व्हॅल्यूम्स कॅन्डल्स आहेत. हे व्हॅल्यूम्स कॅन्डल आपल्याला जर आपण प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतलं तर तिथून भेटू शकतो. हे आपलं फ्री व्हर्जन आहे. त्यानंतर कॅन्डल सेशनमध्ये लाईन्स आहेत. लाईन विथ मार्क्स डिफरंट टाईपच्या कॅन्डल्स आहेत. तर आपली पॉप्युलर कॅन्डल आहे कॅन्डल्स, हीच आपण यूज करूया. त्यानंतर मित्रांनो या अलर्ट सेक्शनमध्ये आता सध्या बँक निफ्टी 51,710 वर, आपल्याला 52,000 वर गेल्यावर आपला अलर्ट भेटेल. सिम्पली इथे आपण 52,000 टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर सिम्पली क्रिएट करायचं आहे. क्रिएट केल्यावर
इथे आपला अलर्ट लागलेला आहे 52,000वर. हे बघा इथे. जर बँक निफ्टी 52,000च्या वर गेली तर आपल्याला अलर्ट भेटेल, अलार्म भेटून जाईल. त्यानंतर कॅन्डल सेक्शनमध्ये जे आता ज्या कॅन्डल्स आहेत त्या भरपूर पॉप्युलर कॅन्डल्स आहेत. याचा उपयोग करून आपण मार्केट अप जाईल किंवा डाऊन जाईल हे ठरवू शकतो. पण आणखीन काही डिफरंट टाईपचे कॅन्डल्स आहेत. हॉलो कॅन्डल्स आहेत किंवा बार्स आहेत. तर मित्रांनो, आता ॲनालिसिस हबमध्ये जाऊन टेक्निकल्समध्ये वन डेची कॅन्डल्स यूज करून मूव्हिंग ॲव्हरेज कोणते सिग्नल्स देतात हे आपण इथून पाहू शकतो. आता मूव्हिंग ॲव्हरेज सेल सिग्नल देतोय. सेम खाली तुम्हाला ऑस्किलेटर दिसतील. जस्ट तुम्ही हे तुम्हाला इंडिकेटर आहेत त्याच्यावर जस्ट क्लिक करायचं आणि ते कोणकोणते काय सांगते हे बघायचं. आता अवेसम ऑस्किलेटर काय सांगतोय हे आपण इथून बघू शकतो. सिम्पली मी कट करतोय. त्यानंतर वॉच लिस्टमध्ये आता आपण फक्त इथे बँक निफ्टी ॲड केली आहे. तुम्हाला कोणकोणते अजून स्टॉक्स ॲड करायचे आहेत किंवा इंडायसेस ॲड करायचे तुम्ही इथून ॲड करू शकता. सिम्पली ॲड सिम्बॉलमध्ये जायचं, इंडायसेसमध्ये जायचं, निफ्टी पण ॲड केली तर आपल्याला वॉच लिस्टमध्ये निफ्टी दिसेल. आता जस्ट वॉच लिस्टमध्ये जायचं, ही निफ्टी झालेली आहे, वॉच लिस्टमध्ये आलेलं आहे. त्यानंतर एक्सप्लोर्समध्ये आपले कोणकोणते मार्केट्स आहेत ते दिसतील. त्यानंतर आयडियाजमध्ये हे ट्रेडिंग आपल्याला आयडियाज प्रोव्हाइड करतो ते आपल्याला इथे पाहता येतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.